नमस्कार, माझं नाव अमेय. स्टॉक मार्केट मेगा स्टोरी या आपल्या चॅनलवरती मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज आहे रविवार. कंपनी अनालिसिसच्या माध्यमातून आपण कंपनीची माहिती घेणार आहोत. आज एक रिसेंटली लिस्टेड कंपनी मी घेतलेली आहे, जी तुमच्या किचन अप्लायन्सेस आणि ह्या इंडस्ट्री मधली एक मोठी कंपनी आहे. रिसेंटली शेअर बाजारावर लिस्टेड झाली आहे, स्टोक्राफ्ट लिमिटेड. ह्या कंपनीबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. कंपनी अनालिसिस तुम्हाला आता माहितीच आहे. आपण इंट्रोडक्शन, स्वॉट अनालिसिस, पॅरामीटर्स ऑफ स्टॉक, टेक्निकल्स, फंडामेंटल, शेअर होल्डिंग पॅटर्न हे सगळं बघतो आणि आपण त्याच्या जोडीला नीड टू नो पण बघतो. तर आपण त्याच्यापासून सुरुवात करूया. नीड टू नो मध्ये व्हेन टू बाय, व्हेन टू सेल, व्हेन टू होल्ड येतं. व्हेन टू बाय म्हणजे शेअरची प्राइस कमी असल्यावरती, मार्केटमध्ये करेक्शन येऊन गेल्यावरती, डाऊन ट्रेंड झाल्यानंतर शेअर घ्यायचा. सेल करायचा तुमचा इन्व्हेस्टमेंट प्लॅन पूर्ण झाल्यावरती, किंवा तुमचं टार्गेट किंवा स्टॉप लॉस हे दोन्ही पैकी काहीही जरी हिट झालं तरी स्टॉक सेल करायचा. स्टॉप लॉस हिट झाला तरी, नाही तर तुमच्या त्या ट्रेडिंग इन्व्हेस्टमेंट प्लॅनला काय अर्थ नाही. ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे कसा, जर इंट्राडे असेल तर एक दिवस म्हणजे जेवढे मार्केट आवर्स आहेत ते, नंतर एक आठवडा, एक महिना, 6 महिने, 1 वर्ष आणि इत्यादी इत्यादी. व्हेन टू होल्ड म्हणजे तुमचा जेवढा इन्व्हेस्टमेंट प्लॅन आहे तेवढा, किंवा तुमच्या स्टॉकमध्ये तुम्हाला काही जर चांगली बातमी आली की काही कॉर्पोरेट ऍक्शन होती, म्हणजे डिव्हिडंड, बोनस, स्प्लिट, किंवा काही गव्हर्नमेंटनी काही सुविधा प्रदान केली, किंवा काही अँटी डम्पिंग ड्युटी असं काय आलं तर शेअर त्याप्रमाणे होल्ड करायचा. इंट्रोडक्शन मध्ये आपण कंपनीची माहिती बघतो. कंपनीचं नाव स्टोक्राफ्ट लिमिटेड पब्लिक लिमिटेड कंपनी आहे, कारण का शेअर बाजारात लिस्टेड आहे, तुम्हाला माहितीच आहे. हे राजेंद्र गांधी याचे संस्थापक आहेत. 1999 मध्ये ही कंपनी स्थापन झाली, त्याच्यामुळे रिसेंटली सुरू झालेली सुद्धा कंपनी आहे, फार जुनी नाही. त्यानंतर राजेंद्र गांधी हेच चेअरमन आणि एमडी आहेत. नेहा गांधी या डायरेक्टर आहेत आणि राजीव मेहता कंपनीचे सीईओ आहेत. हे की पर्सन्स आहेत. 14+ कंट्रीज मध्ये प्रेझेन्स आहे, म्हणजे ग्लोबल प्रेझेन्स असलेली एमएनसी मल्टीनॅशनल कंपनी आहे. बँगलोर, कर्नाटका इथे ह्याचे हेडक्वार्टर्स आहेत. 858.95 करोड ह्याचा रेव्हेन्यू आहे. आणि किचन अप्लायन्सेस, कुकवेअर हे कंपनी बनवते आणि ह्याच इंडस्ट्री मधली ही कंपनी आहे. स्वॉट डायग्राम मध्ये स्ट्रेंथ, विकनेस, अपॉर्च्युनिटी, थ्रेट्स मी थोडक्यात दिलेले आहेत. हे आता आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. स्ट्रेंथ्स बघूया कंपनीच्या. रायझिंग नेट कॅश फ्लो अँड कॅश फ्रॉम ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटी, स्ट्रॉंग अॅन्युअल EPS ग्रोथ, गुड क्वार्टरली ग्रोथ इन रिसेंट रिझल्ट, ओव्हरबॉट बाय मनी फ्लो इंडेक्स, effectively using its capital to generate profit, ROCE improving for last 2 years, efficient in managing asset to generate profit, ROA improving for last 2 years, growth in quarterly net profit with increasing profit margin year on year, company with low debt, annual net profit improving, book value per share improving, company with zero promoter pledge, near 52-week high, म्युच्युअल फंड इन्क्रीज देन शेअर होल्डिंग लास्ट क्वार्टर. म्हणजे सगळ्या कंपनीसाठी अनुकूल गोष्टी आहेत आणि एवढ्या स्ट्रेंथ कंपनीच्या आहेत, म्हणजे कंपनीची आर्थिक परिस्थिती खूप चांगली असायचा अर्थ होतो. आणि ही खूप चांगली गोष्ट आहे, कंपनीसाठी जमेची बाजू आहे. विकनेस, आता अपॉर्च्युनिटी, थ्रेट वगैरे हे आपण बघणार आहोत. कंपनी विथ ग्रोईंग कॉस्ट इयर ऑन इयर फॉर लॉंग टर्म प्रोजेक्ट, डिक्लाइन इन नेट प्रॉफिट विथ फॉलिंग प्रॉफिट मार्जिन क्वार्टर ऑन क्वार्टर, declining revenue for the past 2 quarters, decline profit for the every quarter for past 2 quarters, promoter decreasing their shareholding. हे विकनेसेस आहेत कंपनीचे. म्हणजे काय तर इयर ऑन इयर बेसिस वरती प्रॉफिट आणि ROE, ROC, रिटर्न रेशोज वाढत आहेत, पण क्वार्टर ऑन क्वार्टर वाईज बघितलं तर रेव्हेन्यू अँड प्रॉफिट कमी झाले आणि प्रमोटरनी सुद्धा थोडे आपला स्टेक कमी केलेला आहे आणि हे विकनेसेस आहेत. अपॉर्च्युनिटीज बघूया. पॉझिटिव्ह ब्रेकआउट, फर्स्ट रेजिस्टन्स, high momentum score, technical score greater than 50, highest recovery from 52-week low, RSI indicating price strength, stocks near 52-week high with significant volume. म्हणजे शेअर आता अपट्रेंड मध्ये आहे आणि वाढतोय आणि ही कंपनीसाठी अपॉर्च्युनिटी आहे आणि 52-week लो पासून खूप चांगली रिकव्हरी झालेली. थ्रेट काय तर डिग्रोथ इन रेव्हेन्यू, प्रॉफिट अँड ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन इन रिसेंट रिझल्ट क्वार्टर ऑन क्वार्टर, इनसाइड सोल्ड स्टॉक्स. म्हणजे थोडक्यात काय, इन्साइडर, अँकर इन्व्हेस्टर आणि जे प्रमोटर आहेत त्यांनी कमी केलाय त्यांचा स्टेक आणि रेव्हेन्यू, प्रॉफिट आणि ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन क्वार्टर वाईज थोडंसं कमी झालंय. हा थ्रेट आहे. पॅरामीटर्स ऑफ स्टॉक आपण बघणार आहोत. करंट मार्केट प्राइस 973.85 आहे, म्हणजे 1000च्या आसपास आलाय शेअर. 52-week लो 1017, 52-week हाय 1017 आहे, 52-week लो 385 आहे. मार्केट कॅपिटल 3173 करोड आहे. स्मॉल कॅप कंपनी आहे, कारण 5000 करोड पेक्षा कमी आहे याची मालमत्ता.
5,000 ते 20,000 म्हणजे मिड कॅप आणि 20,000 पेक्षा जास्त म्हणजे लार्ज कॅप कंपनी असते. डिव्हिडंड 0 आहे, डिव्हिडंड ही कंपनी देत नाही. फेस व्हॅल्यू 10 रुपये आहे. अर्निंग पर शेअर आहे 28.92, चांगला ईपीएस आहे कंपनीचा. पीई रेशो आहे 33.67, इंडस्ट्री पी 38 म्हणजे अंडर व्हॅल्यूड स्टॉक आहे. पण काय म्हणतात त्याला, कंपनीमध्ये वाढ चांगली होती कारण का पीई रेशो कंपनीचा चांगला आहे. त्याच्यामुळे बुक व्हॅल्यू 92.87, चांगली बुक व्हॅल्यू आहे कंपनीची. प्राइस टू बुक 10.49, खूपच जास्त आहे. एवढा जास्त प्राइस टू बुक रेशो असायला नाही पाहिजे. 1 किंवा 1 पेक्षा खाली आयडियल व्हॅल्यू असते प्राइस टू बुक रेशोची. बीटा 0.97 म्हणजे लो मोमेंटम स्टॉक आहे. डिलिव्हरेबल्स 35.65%, म्हणजे जवळजवळ 36% लोक डिलिव्हरी घेतात आणि उरलेले शेअर इंट्राडे मध्ये ट्रेड होतात. आता टेक्निकल्स मध्ये पिओट लेवल्स आपण बघणार आहोत. मुव्हिंग ऍव्हरेज वगैरे ह्याची अद्ययावत माहिती न मिळाल्यामुळे आम्ही इथे मुव्हिंग ऍव्हरेज दाखवलेलं नाही, कारण चुकीची माहिती आम्हाला द्यायची नाही आहे. पिवोट लेवल्स मध्ये क्लासिक, फिबोनाची, कॅमेरेला 3 प्रकार असतात, कालांतराने बदलत असतात. त्याच्यामुळे शेअर तुम्हाला रेग्युलर मॉनिटर करायला लागेल, म्हणजे बदललेले लेवल्स तुम्हाला कळतील. R1, R2, R3 रेजिस्टन्स आहेत, S1, S2, S3 सपोर्ट आहेत. S1, S2, S3 पार करून शेअरची प्राइस खाली आली म्हणजे ब्रेकडाऊन आलं, निगेटिव्ह टेरिटरी. R3 R1, R2 ब्रेकआउट पार केलं म्हणजे ब्रेकआउट आला. आता आपण रेव्हेन्यू वगैरे बघणार आहोत, कंपनीचे फंडामेंटल्स. रेव्हेन्यू पासून सुरुवात करूया. रेव्हेन्यू आणि हा सगळा डेटा 5 वर्षांचा अॅन्युअल डेटा आहे. करोड रुपयांमध्ये हा डेटा आहे. बघूया 510, 537, 640, 669, 858. कंटिन्युअस 5 वर्ष रेव्हेन्यू वाढत गेलाय, खूप चांगली गोष्ट आहे. इन्कम स्टेटमेंट बघूया. इन्कम स्टेटमेंट मध्ये सेल्स, अदर इन्कम, नेट प्रॉफिट आपण बघणार आहोत. बाकीच्या कॅटेगरी तुम्हाला मी सांगतोय तसे अॅनालाइज करायचे. सगळ्या कॅटेगरीज अॅनालाइज करायच्या आहेत, एवढं लक्षात ठेवा. कारण का सगळ्या कॅटेगरी अॅनालाइज नाही केल्या तर कंपनी अनालिसिस पूर्ण होत नाही आणि कंपनीचा तुम्हाला करेक्ट व्हॅल्युएशनचे व्हॅल्यू आणि रेव्हेन्यूचे व्हॅल्यू सेम आहेत. 5 वर्ष वाढलेला आहे. अदर इन्कम बघूया. 2512 आणि 1 करोड. ठीक आहे, फार काही हे नाही. अदर इन्कम ओव्हरऑल चांगला आहे. आता नेट प्रॉफिट बघूया आपण. 1213 आणि 85, म्हणजे 1 आणि 2 करोडच्या याच्यामध्ये प्रॉफिट होता 2017 ते 2020. पण 2021 मध्ये डायरेक्ट 81 झालेला आहे. 81 करोड्स म्हणजे खूप मोठी जंप आहे. म्हणजे कंपनीला मेजर काहीतरी फायनान्शियल्स मध्ये सुधार आणि सेल्स आणि रेव्हेन्यू खूप चांगल्या पद्धतीने वाढला असावा, त्याच्यामुळे एवढा मोठा प्रॉफिट मध्ये जंप झालेला आहे. आणि प्रॉफिट वाढला ही चांगली गोष्ट आहे. आता आपण बॅलन्स शीट बघूया. इथे आपण शेअर कॅपिटल, रिझर्व्ह सरप्लस, करंट लायबिलिटीज आणि करंट ऍसेट्स बघणार आहोत. शेअर कॅपिटल आपण बघूया. 18 करोडला कॉन्स्टंट आहे 2017-18 मध्ये. 24 आणि 32 झालेले आहे 2021 ला. ठीक आहे, शेअर कॅपिटल थोडंसं वाढलंय, म्हणजे कदाचित बोनस वगैरे काहीतरी दिला असेल किंवा असं राईट्स इश्यू वगैरे दिला असू शकतो, त्याच्यामुळे शेअर कॅपिटलमध्ये त्याच्याने बदलाव होतो. रिझर्व्ह अँड सरप्लस बघूया आपण. 23 मायनस 85 मायनस 83 आणि प्लस 270, म्हणजे रिझर्व्ह अँड सरप्लस 2017-18 मध्ये ठीक होते, फार काही चांगले नव्हते. 19-20 मध्ये मेजर फॉल आला रिझर्व्ह सरप्लस, निगेटिव्ह गेले, म्हणजे कंपनीकडे रिझर्व्ह सरप्लस संपले होते, नव्हते असं धरून चला. आणि 2021 मध्ये पॉझिटिव्ह आले 270 करोड, म्हणजे खूप चांगली जबरदस्त वाढ आहे आणि ही खूप चांगली गोष्ट आहे कंपनीसाठी, कारण का कंपनी डिव्हिडंड वगैरे रिझर्व्ह सरप्लस मधूनच देत असते. करंट लायबिलिटीज बघूया आपण. 211, 243, 264, 308, 223 करोड, म्हणजे चांगले आहे करंट लायबिलिटीज, फार नाही आहेत. आता आपण करंट ऍसेट्स बघूया. 150, 197, 229, 240, 260, 315, म्हणजे आता तुम्ही करंट लायबिलिटीज आणि करंट ऍसेट्स बघितलं तर करंट ऍसेट करंट लायबिलिटी पेक्षा जास्त आहेत, ग्रेटर आहेत, आणि ही चांगली गोष्ट आहे. ह्याचा अर्थ कंपनी आता फार काही कंपनीवरती कर्ज वगैरे नाहीये, फार लायबिलिटीज नाहीयेत आणि कंपनी आता चांगल्या पोझिशन मध्ये आहे. आता आपण कॅश फ्लो बघणार आहोत कंपनीचा. ऑपरेटिंग, इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटी आणि नेट कॅश फ्लो असं आपण बघणार आहोत. हा सुद्धा अॅन्युअल डेटा आहे 5 वर्षांचा. ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटीज बघूया. 32, 8, 13, 9 आणि 109, म्हणजे कमी जास्त झालाय, पण 2021 मध्ये 2020च्या तुलनेत जवळजवळ 100 टाइम्स वाढलाय.
आणि खूप चांगली गोष्ट आहे, म्हणजे कंपनीकडे लिक्विडिटी चांगली आहे, कंपनीकडे पैशाचा ओघ होतो आहे असा याचा अर्थ होतो आणि ही खूप चांगली गोष्ट आहे. इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटीज बघूया आपण. -6, -6, -10, -18, -65. म्हणजे इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटीज मधून कंपनीला रिटर्न्स अजिबातही मिळालेले नाहीयेत. खूप जास्त खराब आहे इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटीजचा कॅश फ्लो आणि ही चांगली गोष्ट नाही. इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटीज म्हणजे फिजिकल ऍसेटची खरेदी आणि सिक्युरिटीज मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट. फिजिकल ऍसेटची खरेदी म्हणजे बिल्डिंग, इन्फ्रास्ट्रक्चर, लँड वगैरे आणि सिक्युरिटीज मार्केट म्हणजे आपलं शेअर मार्केटमधले इन्व्हेस्टिंग, हे दोन्ही मिळून इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटी होतं आणि ह्याच्यातनं कंपनीला रिटर्न्स मिळालेले नाहीत. नेट कॅश फ्लो बघूया. 0, 0, 24, -10 आणि +15. म्हणजे 2017-18 मध्ये 0 होता, 19 मध्ये चांगला वाढला, 20 मध्ये निगेटिव्ह झाला, कदाचित पॅन्डेमिकचा असर असू शकतो, आणि नंतर पॉझिटिव्ह मध्ये आला आणि नेट कॅश फ्लो पॉझिटिव्ह म्हणजे कंपनीकडे लिक्विडिटी चांगली आहे आणि ही खूप चांगली गोष्ट आहे. रेशोज बघूया आता आपण. रेशोचा सगळा डेटा पर्सेंटेज मध्ये आणि हा सुद्धा 5 वर्षाचा अॅन्युअल डेटा आहे. रिटर्न रेशोज बनवणार आहोत आपण. रिटर्न ऑन नेटवर्थ इक्विटी बघूया. ROE 2.91, 6.99, -3.12, -4.82, +26.82. म्हणजे 2017-18 मध्ये पॉझिटिव्ह होता, 19-20 मध्ये निगेटिव्ह आहे आणि 20 मध्ये चांगला वाढ झालेली आहे. 24% म्हणजे खूप चांगला आहे रिटर्न ऑन इक्विटी. ROCE बघूया आपण. 21.55, 23.45, 12.11, 14.54, 28.76. चांगला आहे ROCE. रिटर्न ऑन ऍसेट्स ROA बघूया आपण. 0.4, 0.89, 0.44, 0.60 आणि 14.25. म्हणजे 2017 ते 20 एवढा काही चांगलं नव्हते रिटर्न ऑन ऍसेट्स. 2021 मध्ये वाढ झाली आणि चांगले आहेत आता रिटर्न ऑन ऍसेट्स कंपनीचे, ही चांगली गोष्ट आहे. आता मार्जिन रेशोज बघूया. ग्रॉस प्रॉफिट मार्जिन 5.38, 5.85, 4.99, 5.35, 13.30. चांगले आहेत ग्रॉस प्रॉफिट मार्जिन. कंपनी चांगल्या प्रॉफिटमध्ये असं हे रेशो दाखवून देतो आणि कंटिन्युअस वाढलेला आहे, ही पण चांगली गोष्ट आहे. आता आपण ऑपरेटिंग मार्जिन बघूया. 3.13, 3.68, 3.09, 3.54, 11.64. चांगलं आहे ऑपरेटिंग मार्जिन सुद्धा. नेट प्रॉफिट मार्जिन बघूया. 0.22, 0.54, 0.29, 0.42 आणि 9.45. म्हणजे नेट प्रॉफिट मार्जिन कंपनीचा 2017 ते 2020 चांगला नव्हता एवढा, म्हणजे अगदी बॉर्डर लाईन होता, पण नंतर 21 मध्ये वाढलेला आहे आणि ही चांगली गोष्ट आहे. आता आपण लिव्हरेज, ग्रोथ आणि टर्न ओव्हर रेशो बघणार आहोत. लिव्हरेज रेशो मध्ये सर्वात महत्वाचा आहे डेट टू इक्विटी रेशो. तो बघूया आपण. 2.36, 2.50, -5.10, -5.58 आणि +0.17. म्हणजे डेट टू इक्विटी रेशो कंपनीचा 2017 आणि 18 मध्ये खूप जास्त होता. 19-20 मध्ये निगेटिव्ह गेला, म्हणजे कंपनी कर्जमुक्त झाली होती आणि नंतर अगदी मायनॉर डेट आहे आता कंपनीला, निग्लिजिबल आहे आणि ही खूप चांगली गोष्ट आहे 2021 मध्ये. आता आपण ग्रोथ रेशोज कडे येऊया. CAGR कंपाऊंड अॅन्युअल ग्रोथ रेट इथे दिलेला आहे. आता आपण सेल्सचा अगोदर बघणार आहोत आणि नंतर नेट प्रॉफिटचा CAGR बघूया. सेल्सचा CAGR बघूया. 2159.49, 2218.24, 2431.6068, 14.55, 26.41. ठीक आहे, पॉझिटिव्ह मध्ये आहे, पण 2017 ते 19 खूप जास्त होता हा रेशो, खूप चांगला होता आणि 20-21 मध्ये त्या तुलनेत कमी आलेला आहे, पण पॉझिटिव्ह आहे, ही चांगली गोष्ट आहे. आता नेट प्रॉफिटचा CAGR बघूया आपण. 7.24, 71.46, 37.84, 57.15, 425.47. म्हणजे 2020च्या तुलनेत तुम्ही बघितलं तर मेजर वाढ झालेली आहे. ह्याचा अर्थ कंपनी चांगल्या प्रॉफिटमध्ये, कंपनीचे सेल्स चांगले होतात, कंपनीला मागणी आहे आणि ही खूप चांगली गोष्ट आहे. टर्न ओव्हर रेशो मध्ये ऍसेट इन्व्हेंटरी टर्न ओव्हर रेशो येतात. कंपनीचे ऍसेट इन्व्हेंटरी काय ते सांगतात. आता शेअर होल्डिंग पॅटर्न बघूया आपण. शेअर होल्डिंग पॅटर्न मध्ये जो ब्लू पॅच आहे 54.29% हा प्रमोटरचा स्टेक आहे. जो ग्रीन पॅच आहे 7.12% हा FII फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचा स्टेक आहे. येलो पॅच आहे 9.23% DII चा स्टेक आहे, डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर. आणि जो ऑरेंज पॅच आहे मोठा 29.37% पब्लिक शेअर होल्डिंग आहे.
प्रमोटरचा हेल्दी स्टेक आहे कंपनीमध्ये. FII DII सुद्धा चांगला स्टेक आहे. पब्लिक शेअर होल्डिंग पण चांगलं आहे, त्याच्यामुळे कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न पण खूप चांगला आहे. अशा प्रकारे आपण स्टोक्राफ्ट लिमिटेड ह्या कंपनीची माहिती घेतली. जर तुम्हाला याचा फायदा झाला असेल तर युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये किंवा माझ्या ईमेल आयडीवर मला लिहून कळवा. जर तुम्हाला कुठल्या कंपनीची माहिती हवी असेल किंवा शेअर मार्केटबद्दल काही डाऊट असतील तरी पण माझ्या ईमेल आयडीवर मला कळवा किंवा युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये टाका. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, ऑल नोटिफिकेशन ऑन करा. माझे व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. उद्याच्या भागात आपण सोमवारच्या भागात मार्केट अफेअर्ससाठी भेटणार आहोत. धन्यवाद.